क्रिकेटचा व्यवस्थितरित्या आस्वाद घेता येतो त्या स्पर्धेचं नाव म्हणजेच भगवा चषक 2023-24 आणि या सगळ्या स्पर्धेला 4 चांद लगावण्याचं काम आमच्या टेन क्रिक लाईव्हच्या टेलिकास्ट टीमनं यावेळेला केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 6 ते 7 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कव्हरेज होणार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। इथं मात्र दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 64 संघांचा सहभाग असताना देखील ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये यशस्वीतेच्या शिखरावर जाऊन विराजमान होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। निश्चित 4 षटकांचा सामना असेल। पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं अत्यंत गरजेचं असेल। डीजे धनू कुठे असेल तर आपण लवकरात लवकर नकुल दादांची निश्चित वेळेचं बंधन पाळणं फार गरजेचं असेल। मित्रांनो लक्षात ठेवा, पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं असेल। पहिली 3 षटकं जर 15 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ तुम्ही घेतला तर आउट ऑफ 30 सर्कल डिप्लॉयड असलेला एक खेळाडू मात्र तुम्हाला यावेळेला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। हा निश्चित। आणि त्याचबरोबर विकेट गेल्यानंतर 30 सेकंदांच्या आत न्यू बॅटरनं मैदानाच्या आत एंटर होणं अनिवार्य असेल। या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील। आमचे लाईव्ह स्कोरर, आमच्या मॅन्युअल स्कोरर या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला पाहायला मिळतील। सगळ्यात पहिल्यांदा चला वळूयात मैदानाच्या आत। आजच्या दिवसातलं आणखी एक तुंबळ युद्ध, एक संघर्षमय लढत, भगवा चषकामधला आणखी एक झुंजार लढा मैदानाच्या आत एकीकडे आपण खेळताना पाहणार आहोत तो म्हणजेच बिरवाडीचा संघ जो करेल फर्स्ट बॅटिंग आणि इथं मात्र बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल शिरोशीचा संघ। स्ट्रायकिंग एंडला आपला बॅटर पाहायला मिळतोय राम। पहिला चेंडू यावेळेला मात्र ट्रॅकर बॉल निश्चित डीप पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय। पहिला चेंडू घणाघाती आघाताने निघून जाईल सीमा पार। हा लाय बिरवाडीकरांचा दमदार चौकार। निश्चित बॅटर संदीपच्या बॅटमधून आपल्याला हा फटका पाहायला मिळाला। रामच्या विरोधातलं हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं। पहिल्या चेंडूवर घणाघाती आघातानं वसूल केलेल्या चौकारानं यावेळेला बॅटर संदीपनं बिरवाडीकरांचे जे इरादे आहेत ते मात्र शिरोशीकरांच्या समोर अगदी स्पष्ट करून टाकलेले आहेत की ते मात्र आक्रमण होणार। इथं मात्र हल्ला चढवला जाणार, इथं मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल केली जाणार। फर्स्ट बॅटिंग करताना टार्गेट सेट करत असताना मोठ्या आकड्याचा विचार मनात ठेवला। यावेळेला सेकंड बॉल ऑफ दिस फर्स्ट ओव्हर। पुन्हा जागेवरनं थोडासा ट्रॅकर बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा नॉनस्टॉप फरार, धावा मिळतील 4। हा भगवा चषक दमदार चौकार। बॅक टू बॅक सेकंड 4 सलगचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या या पहिल्या षटकामध्ये इथे मात्र आता दबावाचं वलय परिपूर्णरित्या स्पष्टरित्या आता मात्र जाणवतं ते गोलंदाज रामवर। कारण पहिल्या 2 चेंडूंवर जर आपण पाहिले तर तडाखेबाज 2 चौकार आलेत। चेंडू क्रमांक 3 पुन्हा शॉर्ट ऑफलिनचा चेंडू यावेळेला मात्र कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न। चेंडू काही काळ हवेत असेल, मोमेंट्स लँड मध्ये सेफली लँड होईल, कदाचित झेल घेणं गरजेचं होतं, त्यासाठी प्रयत्नच क्षेत्ररक्षकाकडनं केला गेला नाही। फर्स्ट बॉल आपल्याला 4 पाहायला मिळाला, सेकंड बॉलवर 4 पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवर या डबल रन्स आपल्याला पाहायला मिळतात। 3 चेंडू 10 धावा। यावेळेला 4 षटकांच्या यस टायमिंग काउंटिंग चालू आहे, टाइम काउंटिंग चालू आहे। ज्या पद्धतीने षटक होईल त्यावेळेला मात्र सांगितलं जाईल की किती मिनिटं झालेली आहेत, किती मिनिटं बाकी आहेत। परंतु पहिल्या षटकातल्या पहिल्या 3 धावांवर यावेळेला बिरवाडी संघाची मात्र ब्लेझिंग स्टार्ट पाहायला मिळते। यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न, लो फॉल टॉस फ्लिक केला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सौरभ गांगुली आणि एम एस धोनी स्टँडला सलामी देणारा आणि बिरवाडीकरांच्या आनंदाला उधाण आणणारा चौकार। काय जबरदस्त सुरुवात आहे मित्रांनो। म्हणून म्हणतात ना की ज्या ज्या वेळेला सुरुवात करण्याची जबाबदारी तुमच्यावर येते त्यावेळेला ती सुरुवात इतकी दमदार असली पाहिजे की तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना तुम्ही तुमच्या समोर अक्षरशः शरणागती पत्करायला भाग पाडलं पाहिजे। राम ॲज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून शिरोशी संघाकडनं खेळतोय आणि अगदी सुरुवातीच्या तुमच्या स्ट्रायकर बॉलरवर जर हल्ला चढवला गेला, त्याच्यावर जर आक्रमण झालं तर निश्चितपणानं नव्यानं येणाऱ्या गोलंदाजाच्या मनावर नैसर्गिक दबाव आपल्याला पाहायला मिळेल। नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर। यावेळेला मात्र बॅटर संदीप येतोय रंगात, चेंडू सीमा पार, संदीपची बॅट मैदानाच्या आत ओकतीये आग। हा आलाय आणखी एक बिरवाडीकरांचा स्पेशल चौकार।
या 4 धावा आणि या पहिल्या 5 चेंडूंमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय तो बॅटर संदीपनं. संदीप नावाच्या वादळानं मैदानाच्या आत गोंगावायला सुरुवात केल्यानंतर इथं मात्र रामाला फक्त मुखातून हे राम एवढाच आवाज करता येईल, कारण क्षणाचे 5 चेंडू आहेत आणि पहिल्या 5 चेंडूवर जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळते. माननीय साहेबांचा मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज मुरबाडचं पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री क्षेत्र संगमेश्वराचा जीर्णोद्धाराचा, त्या संगमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा आणि भूमिपूजनाचा सोहळा होता. माननीय किसनजी गतोरे साहेब असतील, आमदार, इतर सर्व मान्यवर असतील. त्या सोहळ्याला उशीर झाल्यामुळं मी इथपर्यंत येणं थोडंसं उशिराचं झालं आणि नक्कीच याच्या पुढची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारतोय. पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या बिरवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता तब्बल 19 धावा. यावेळेला व्यासपीठावर भगवा चषक 2023-24चा आनंद घेण्याकरता आम्हा सगळ्यांच्या विनंतीला, आम्हा सगळ्यांच्याच निमंत्रणाला मान देऊन मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय दीपकदादा खाटेकर साहेब यांचं इथे शुभागमन होत आहे. अगदी काही क्षणांमध्ये त्यांचं व्यासपीठावर देखील आगमन होईल. आलेल्या तमाम मान्यवरांचं भगवा चषक 2023-24च्या क्रिकेटच्या या महाथराराच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर तब्बल 19 धावांनी आगाच, एल्गार, आरंभ, प्रारंभ, शुभारंभ आणि श्री गणेशा केला आणि या 19च्या 19 धावा या क्षणाला बिरवाडी संघाचा हार्ड हिटर, धडाकेबाज, स्फोटक, विस्फोटक, घातक, विघातक आणि गोलंदाजीच्या खेमूला बेचिराग करणारी फलंदाजी वादळी पारी ज्यानं साकारले तो संदीप नाव वन्स अगेन ऑन अ स्ट्रायकिंग एंड. पहिला चेंडू अट्रॅकर बॉल, इथे मात्र थोडासा संत गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला अगदी टर्न होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्यांना भर उन्हात चांदणं चमकवणारी फलंदाजी ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं मैदानाच्या आत अवतरित झाले, तिथं मात्र त्या फलंदाज संदीपचा सोडलेला झेल किती मोठा घाव करेल, किती जिवारी लागेल आणि किती काळजांचे तुकडे करेल मात्र येणारा काळ ठरवेल. मैदानाच्या आत आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल. मनोज पतारे, एक मोठं नाव. आल्या आल्या मनोज देखील सांगितलंय की अभी मुझसे भी लढना बाकी है. चेंडू सीमा पार, गणागाती आसमानी षटकार. काय जबरदस्त स्टार्ट यावेळेला बिरवाडी संघाची पाहायला मिळते. म्हणून मित्रांनो, मैदानाच्या आत एखादा संघ ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आत्मविश्वासानं उतरत असतो, परिस्थिती कुणाच्यामुळे आपल्या बाजूने आले याचा विचार करण्यापेक्षा पदरात पडलेल्या परिस्थितीला आपल्या बाजूने वळवण्यासाठीचा लढा, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न, यासाठी लागणारा जो पराकोटीचा संघर्ष ज्याला मैदानाच्यात करता येतो ना, त्याला यशाच्या शिखरावर उंचवार खऱ्या अर्थानं उंचावर त्या विराजमान होता येतं. काय जबरदस्त स्टार्ट आहे. 9 चेंडू झाले, 24 धावा. मनोज पतारेच्या बॅटमधनं षटकार आलाय. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली गेली आहे. पंचांचं बोट आकाशात. या अगोदरच्या चेंडूवर षटकार ठोकणारा षटकारांचा बादशाह मनोज पतारे बॅक टू द पवेलियन. हा पहिला हादरा. निश्चित टाइम काउंटिंग चालू आहे. 30
13वा महिना बॅटर पंकजच्या बॅटमधनं पुन्हा दिलासा निर्माण करणारा बिरवाडीकरांचा चौकार. या 4 धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 30 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 30 धावा 1.5 षटक आतापर्यंत जर आपण पाहिले तर 11 चेंडूंचा खेळ झाला. येणारा प्रत्येक फलंदाज अगदी आपल्याला मनोज पदारेला बाद केल्यानंतर मनोज पदारेची विकेट गमावल्यानंतर 15.00च्या सरासरीनं तब्बल 30 धावा धावफलकावर अंकित करण्यामध्ये यश आलंय ते बिरवाडी संघाला. सुरुवात षटकांच्या डावाचा ज्या वेळेला तुम्ही विचार करता तिथं मात्र तुमची 10-12च्या वरची सरासरी सातत्यानं सेकंड इनिंग मध्ये पाठलाग करणाऱ्या या संघाला डोकेदुखीचं कारण ठरले आहे. एक वेगळ्या प्रकारच्या दबावाच्या गर्तेमध्ये अडकवून त्यांच्याकडनं मिस्टेक होण्याच्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत, चुका होण्याच्या ज्या संभाव्यता आहेत त्या निर्माण करण्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं खतपाणी घालताय हे सांगण्यासाठी कुणा त्रयस्थ माणसाची गरज नाही. परंतु ज्या पद्धतीनं मैदानाच्या आत फलंदाजी चालू आहे बिरवाडी संघाची, इथं मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये आत्मविश्वासाच्या लाटेवर स्वार झालेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवर शिरोशी संघाकडनं आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो म्हणजे गोलंदाज अमोल. निश्चित पहिल्या 2 षटकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर यावेळेला मात्र कमबॅक केलं जाईल का. पण समोर कोण आहे, जीवनदान मिळालेला 8 चेंडू 20 धावा इनिंग. संदीप यावेळेला ट्रॅकर बॉल, इथे मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये संदीपला मागच्या 2 चेंडूंमध्ये सलग दुसऱ्यांदा जीवनदान मिळाला. आधीच कर्जबाजार आणि त्यात उसना शेजारी अशी अवस्था या क्षणाला शिरोशी संघाची. हा जो काही धावांचा रतीब आहे तो थांबणार कधी हा प्रश्न विचारावा लागेल. आणि या 2 धावा अंकित होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. या 2 धावांनी फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या बिरवाडी संघाची धावसंख्या शिरोशी संघाच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 32 धावा, 2दा जीवनदान मिळालंय. यावेळेला जखमी झालेला वाघ समोर दिसल्याने शिकारीला मात्र जागच्या जागी फाडून खातो. संदीपकडनं ते केलं जाईल का पुढे पाहूया. यावेळेला मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा चान्सेस क्रिएट झाल्या होत्या परंतु कॅरी होऊ शकला नाही. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल तिथे मात्र सिंगलवर समाधान मानावं लागेल फलंदाज संदीपला आणि पर्यायानं बिरवाडी संघाला. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 33 धावा. आणि यात जर आपण पाहिलं तर करंट रन रेटने जर हा संघ खेळत राहिला तर निश्चित 56-60 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता. परंतु सध्या अमोलची पहिली 2 चेंडू आहेत तिथं मात्र मोठा फटका पाहायला मिळाला नाही. पंकज आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. आलेल्या पंकजने देखील एक चौकार खेचला होता. फॉर व्हॉट बॅटिंग साइड नो ऑब्जेक्शन आहे. निश्चित थर्ड अंपायरची मदत घेतली जाईल. तिसऱ्या पंचांना या प्रवीण दादा या. भगवा चषक 2023-24च्या या क्रिकेटच्या महारण संग्रामाच्या आम्हा सगळ्यांच्याच विनंतीला आणि निमंत्रणाला मान देत मुरबाडकरांचं युवा दमदार आणि सामर्थ्यशाली नेतृत्व मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय दीपक भाऊ खाटेगरे साहेब यांचे इथे शुभागमन होतो आहे. मुरबाडकरांच्या या बुलंद स्वाभिमानी नेतृत्वाचं सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक 2023-24च्या या क्रिकेटच्या महाथराराच्या वतीनं शब्दसुमनांनी अगदी भगवा असं स्वागत करतो. सन्माननीय दीपकदादा खाटेगरे साहेब आणि त्यांच्या समोर आलेले सहकारी या सर्व मान्यवरांचं चंद्रकांतजी पोष्टे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दोनही मान्यवरांचं भगवा चषक 2023-24च्या या रणसंग्रामाच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. यासाठीच फेअर डिलिव्हरी ऑब्जेक्शन यावेळेला मात्र रिजेक्ट केलं जाईल. निश्चित जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू 2 धावा त्यानंतर आली सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 33 धावा. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आत चालू परंतु अमोलचं कौतुक करता येईल का आणि त्यासाठी खतपाणी घातलं जाईल का. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हरी ॲट सिक्स मॅक्सिमम. बॅटर पंकजच्या बॅट मधनं गोलंदाज अमोलला आभाळ दाखवणारा आसमानी षटकार. निश्चित पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये कुठेतरी वाटत होतं गोलंदाज
अमोल थोडासा हवी होताना ठरताना पाहायला मिळेल. फलंदाजावर वर्चस्व गाजवलं जाईल, परंतु तिसऱ्या चेंडूवर पंकजनं मात्र एक घणाघाती टोला मात्र ठोकला तो अमोल याला आणि षटकाराच्या रूपाने या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 39-39 39 धावा. पुढचा चेंडू यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भिरकावून दिला डिफाईन लेग क्षेत्रामध्ये पंकज नावाच्या वादळानं मैदानाच्या तैमान घालायला केली आहे सुरुवात. चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. बिरवाडीकरांचा चौकार. काय जबरदस्त, म्हणजे एकीकडनं आपण जर पाहिलं तर मनोज पतारेला बाद केल्यानंतर आत्मविश्वास वाढणं गरजेचं होतं. एका एंडकडनं संदीपचं आक्रमण सुरू आहे, ते थांबण्याचं नाव घेत नाही, त्याला 3 जीवनदान मिळाले. दुसरीकडनं आगीतून फुफाट्यात निघाल्यासारखी अवस्था झाली आहे शिरोशी संघाची, कारण नव्यानं दाखल झालेला पंकज आल्यापासनं मात्र दयामाया काहीच दाखवत नाही. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात मात्र ठोकाठोकी चालू आहे. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा जर आपण काय पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय. या डावामधला चौथा झेल सुटलाय तो शिरोशी संघाकडनं. आणि गोलंदाज आपण जर पाहिलं तर आता गोलंदाजाच्या चेहऱ्यावर सातत्यानं एकच प्रश्न खऱ्या अर्थानं आपल्याला घुमताना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच मी करू तरी आणखी काय करू. संधी निर्माण केली जातात आणि त्या संधींना मात्र गमावलं जात आहे. यावेळेला पुन्हा बॉल होता वाईडिश लॉंगॉनला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये कळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या बिरवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 46 धावा. पहिल्या 3 षटकांचा खेळ ते मात्र समाप्त झालाय. पहिल्या 3 षटकांचा खेळ ते मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या बिरवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 15.33च्या सरासरीनं धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 46 धावा. शेवटचा एक षटक शिल्लक असेल आणि बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला शिरोशी संघाकडनं गोलंदाज पाहायला मिळेल, तो म्हणजेच सोमनाथ. स्ट्रायकिंग एंडला बॅटर पंकज. फर्स्ट बॉल, शेवटचा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळलाय अलॉंग दी कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये, तिथे मात्र चुकी होईल आणि क्रिकेटच्या मैदानाच्या आत चुकीला माफी नाही. चौकार. निश्चित सोमनाथच्या पहिल्या चेंडूवर देखील नशिबाचा चौकार. संघाची धावसंख्या झाली 50 धावा. 7 चेंडूमध्ये 300च्या स्ट्राईक रेटनं 21 धावा. पंकजाच्या ट्रॅकर बॉल वन सेकंड मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र चुकी करणार नाही. सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 1 गडी बाद 51 धावा. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी पंकज आणि संदीपच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळेला मात्र संदीपच्या बॅटमधनं एक कडक स्ट्रोक, चेंडू निघून जाईल. प्रेक्षकांमध्ये 6 धावांचा षटकार. हा षटकार आणि या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 57 धावा. धावांचा ओघ आणि वेग यावर मात्र कमालीचं नियंत्रण प्राप्त झालंय ते म्हणजेच बिरवाडी संघ. अगदी सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर थांबण्याचं नाव घेत नाहीये. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाचा मात्र खरपूस समाचार घेतला जातो आणि जी रणनीती खऱ्या अर्थानं फर्स्ट बॅटिंग आपल्या बाजूने आल्यानंतर जी ठरवली होती तिला मात्र यशस्वीतेचं मूर्त रूप दिलं जाईल. ते देखील सरते शेवट आपण 4थ्या चेंडूवर एक सिंगल अंकित होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि संघाची धावसंख्या जर आता आपण पाहिली तर संघाची धावसंख्या धावून पोहोचेल आणि इथं मात्र
पंकज ज्या वेळेला स्ट्रायकिंग एंडला आलाय त्या वेळेला पंकजच्या बॅटनं मात्र 6 धावांचा यलगार केलाय. हा देखील आलाय घडाघाती षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती म्हणजेच 64 धावा. 9 चेंडू आणि 28 धावांवर खेळतोय तो म्हणजेच पंकज आणि 12 चेंडू 30 धावांवर खेळतोय संदीप. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. यावेळेला मात्र पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता अलॉंग दी कार्पेट. चेंडू मात्र मिड विकेटला ट्रॅव्हल करतोय. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल अगदी वेगवान स्वरूपामध्ये. इथे मात्र ओव्हर थ्रो. बॅकअप चांगला पाहायला मिळत नाहीये. जिथे एक होती तिथे 2 निघाल्या, जिथे 2 पूर्ण झाल्या तिथे तिसरीचा देखील यशस्वी प्रयत्न झाला आणि एकूण 3 धावा या पूर्ण करताना 4 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झालाय. आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणारी या बिरवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर 1 बाद 67 धावा. विजयाकरता 24 चेंडू आणि बिरवाडी संघाला आवश्यक असतील त्या म्हणजेच 68 धावा. व्यासपीठावर अनेक मान्यवर खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या विनंतीला निमंत्रणाला मान देऊन ही सर्व मान्यवर मंडळी इथे आवर्जून उपस्थित झालेली आहेत. तुर्तास व्यासपीठावर मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि कपिल पाटील फाउंडेशनचे मुरबाड तालुका अध्यक्ष माननीय दीपकभाऊ खाटेगरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेच्या वतीनं नकुलदादा भांडे निश्चित मी स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय वसंतदादा गडगे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मुरबाडकरांचं सामर्थ्यशाली नेतृत्व पंचायत समिती मुरबाडचे माजी उपसभापती आणि कपिल पाटील फाउंडेशनचे मुरबाड तालुका अध्यक्ष सन्माननीय अतिथी माननीय दीपकदादा खाटेगरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या वतीनं मी वसंतदादा गडगे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दीपकभाऊ खाटेगरे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाडचे माजी सभापती सन्माननीय चंद्रकांत दादा बोष्टे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेच्या वतीनं चंद्रकांत अण्णा गडगे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या सगळ्यांच्याच निमंत्रणाला मान देत मुरबाडच्या टेनिस क्रिकेट विश्वात ज्या स्पर्धेनं आपला स्वतःचा दबदबा निर्माण केला त्या भगवा चषकाच्या या दमदार आयोजनाचं कौतुक करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाडचे माजी सभापती सन्माननीय चंद्रकांत दादा बोष्टे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. ही सगळी मान्यवर मंडळी खरं तर अगदी पहिल्या दिवसापासून उद्योग व्यवसाय राजकारण समाजकारण कला साहित्य शिक्षण या सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी जी सुनीलदादा माळी साहेब असतील नकुलदादा भांडे असतील आंबेळे खुर्दकरांचे तमाम ग्रामस्थवासी असतील या सगळ्यांवर प्रेम करणारी ही तमाम मान्यवर मंडळी एक एक करत या स्पर्धेला भेट देत राहिली. त्या सर्वांनी दिलेल्या सदिच्छा त्या सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा त्यांनी दिलेले शुभाशीर्वाद त्यांनी दिलेल्या शुभेच्छा या सगळ्यांच्या बळावर भगवा चषक 2023-24चा हा महारण संग्राम खऱ्या अर्थानं आज यशाचा शिखर गाठताना आपल्याला पाहायला मिळतो. व्यासपीठावर हॉटेल वृक्षवल्लीचे सर्वेसर्वा सन्माननीय विनोदजी तांदळे साहेब आपल्यामध्ये उपस्थित होते. त्यांचं देखील मी मनापासून शब्दसुमनांनी स्वागत खऱ्या अर्थानं करतो. आपण सर्वजण उपस्थित राहत आहात आपण सर्वजण सदिच्छा देत आहात आपण सर्वजण शुभेच्छा देत आहात. तुमच्या या सगळ्यांच्याच शुभेच्छांना तुमच्या या सगळ्यांच्याच सहकार्यानं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशाचं शिखर गाठताना आपल्याला पाहायला मिळते. निखिलजी
टॉस आपण करणार आहोत माही 11 आणि कामतपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. ओम साई कामतपाडा हा संघ कोण कॉल करेल? ओके, सुनीलजी माळी कॉल करतील. हेड असा कॉल आणि हेडच आलेला आहे. सर टॉस जिंकलाय, समोर ओम साई कामतपाडा संघ आहे, काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तुमचं मनापासून आभार. दोन्ही संघांचं मनापासून आभार आहे. माही 11 आंबेळे विन द टॉस अँड चूज द फील्ड पास. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तिथे जॉईंट आहेत अमर राऊत सर. धन्यवाद. निश्चित 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अडकत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. शिरोशी संघाची फर्स्ट बॉल डॉट आला. गोलंदाज पंकज याचा काय जबरदस्त फलंदाजी केली होती पंकजने आणि गोलंदाजी देखील चांगली करताना. यावेळेला मात्र अगदी जर आपण पाहिलं खोलवर टप्प्याचा चेंडू स्थान जर पाहिला बॅटर अमित यांचा तर निश्चित लेग स्टिकला यावेळेला स्टान्स घेताना पाहायला मिळतात आणि तिथे मात्र वाईड यार्ड करण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम बॉडी शरीरयष्टीपासूनचा दूरचा चेंडू. पंकजचा ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू खेळी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना गोलंदाजांचा कर्दनकाळ आणि या पहिल्या 3 चेंडूंमध्ये गोलंदाजी करत असताना फलंदाजांचा यमराज. इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. टॉप एज लागली आहे. चौथा चेंडू. शून्याचाही भोपळा यावेळेला फोडला गेला नाहीये आणि 0 या धावसंख्येवर तब्बल दुसरा झटका बसतो आहे तो सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या शिरोशी या संघाला. म्हणून मित्रांनो असं म्हणतात ना की माणसानं जगावं ना तर समुद्रासारखं, म्हणजे भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही. इथे मात्र आपल्याला तेच पाहायला मिळत आहे. 70 सारख्या धावा, 68 धावा डिफेंड करत असताना माहीत होतं बिरवाडी संघाला आपल्यासाठी मुबलक धावा आहेत, पण त्या पद्धतीनं लूज मॅच यावेळेला खेळताना पाहायला मिळत नाही. पहिलं षटक सतिक लाईन लेंथवरचं पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांवर दबाव तयार करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट बॉल डॉट, सेकंड बॉल विकेट, थर्ड बॉल डॉट, फोर्थ बॉल विकेट. 4 चेंडू, एकही धाव खर्च नाहीये आणि तब्बल 2 गड्यांना तंबूच्या आडोशाला पाठवण्याचं काम यावेळेला फतेह केलंय ते गोलंदाज पंकजना. जबरदस्त सुरुवात. 24-68चं समीकरण आता मात्र 20 चेंडू आणि 68 वर येऊन थांबलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत लखान. यावेळेला सुंदर गोलंदाजी, एक्स्ट्रा बाउन्स, सरप्राईज करणारी रायझिंग डिलिव्हरी यावेळेला गोलंदाज पंकज कडनं. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपण ऑनस्क्रीन पाहतात यूट्यूबच्या माध्यमातून, टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं मी समालोचक अमर राजेंद्र राऊत अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आपण बघत आहात भगवा चषक 2023-24चा हा थरार. यावेळेला पुन्हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. सातत्यानं अनएक्सेप्टेड जो बाउन्स होत आहे, अतिरिक्त जी काही उसळी मिळते ती मात्र डोकेदुखी ठरते. 68 धावांचं रक्षण करत असताना बिरवाडी संघाचा स्ट्रायकर गोलंदाज पंकज यानं फेकलंय निर्धाव षटक. मायडन उवा विथ विकेट 2. 2 यशांसह हे निर्धाव षटक आलंय आणि म्हणून आपल्यासाठी जे सोपं असतं ना ते सुलभ करा, जे सुलभ असतं त्याला सहज करा, जे सहज असतं त्याला सुकर करा. आणि या सगळ्या गोष्टी घडल्या की मग सिद्ध करण्यासाठी साध्यतेच्या पलीकडचा संघर्ष करण्याची तयारी तुमच्या उरामध्ये जिवंत ठेवा. 24 चेंडू आणि 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 0 धावा, 2 गडी बाद. निश्चित आता मात्र समीकरण जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि विजयाकरता 68 धावांची गरज असेल. विचार करावा लागेल. लगातार 2 षटकार जर शिरोशी संघाच्या कोणत्या फलंदाजानं खेचले तर सन्माननीय शेखरदादा देशमुख यांच्याकडनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालंय.
बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल सुमित. 18 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे. 22.67च्या सरासरीने या धावा आपल्याला पाहायला मिळतील. निश्चित त्या पद्धतीने यावेळेला संघर्ष पाहायला मिळेल का. फर्स्ट बॉल भरतसाठी गोलंदाज सुमित याचा 18-68. पहिला चेंडूवर दांडी 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 गोल. डावाला लागलेली गळती चेंडू क्रमांक 7 वर देखील थांबण्याचं नाव घेत नाहीये. 0 धावा स्कोर बोर्डवर आणि हा बसलाय तिसरा झटका शिरोशी संघाला. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत बिरवाडी संघाकडनं पाहायला मिळाली. पहिला डाव जर आपण पाहिला तर बिरवाडी संघाच्या फलंदाजांनी गाजवला. ज्या पद्धतीने तुफानी हल्ले चढवले गेले, परंतु त्यानंतर फलंदाजांनी केलेल्या मेहनतीला सार्थकी ठरवण्याचं काम आपण मैदानाच्या आत बिरवाडी संघाच्या गोलंदाजांकडनं देखील पाहिलं. पंकचं पहिलं षटक 0 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. त्यानंतर कर्णधारानं सुमितला मात्र यावेळेला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि सुमितनं षटक क्रमांक 2 ची सुरुवात करत असताना चेंडू क्रमांक 1 वर क्लीन बोल्ड परफेक्ट अँड प्लेबल यॉर्कर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवर भरतला मात्र चले जावचा नारा देत तिसरा हादरा देखील दिला. न्यू बॅटर सोमनाथ नाऊ ऑन स्ट्रायकिंग एंड. सुमित आता आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी फलंदाजांना दबावात अडकवणारी गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट, परंतु सोमनाथनं आल्या आल्या पहिल्या चेंडूवर केलाय घणाघाती आघात. संघर्ष अभी भी जारी आहे हा सांगणारा ठोकलाय षटकार. निश्चित आपण जर पाहिलं तर 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 7 चेंडूंमध्ये एकही धाव फलकावर लगावली गेली नव्हती, ती म्हणजेच शिरोशी संघाची. परंतु सोमनाथ आल्यानंतर मात्र सोमनाथनं सांगितलंय की अजून सगळं काही संपलं नाहीये, डाव पूर्ण शिल्लक आहे आणि हे जर शिल्लक असेल तर उरलेल्या सगळ्या चेंडूंमध्ये मला माझ्या संघाच्या विजयासाठीचा संघर्ष उभा करण्यासाठी तर मी मैदानाच्या आत आलोय. षटकार ठोकलाय 6 धावा, चेंडू क्रमांक 3. सोमनाथ यावेळेला मात्र सराफ बॅटनं स्टँड अँड डिलिव्हर. कॅमेरामॅनला सलामी देणारा आणि शिरोशीकरांच्या टाळ्यांचा कडकडाट या चारही दिशांत घुमवणारा सोमनाथनं ठोकलाय षटकार. काय जबरदस्त फलंदाजी मित्रांनो. म्हणून म्हणतात ना, तुमचा इरादा पक्का असणं गरजेचं आहे. क्या रास्ता क्या मंजिल, क्या रास्ता क्या मंजिल है हौसला तो फिर फासला क्या है. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर अंतर किती आहे, रस्ता कसा आहे, वळणं किती आहेत, स्पीड ब्रेकर किती आहे, कुठपर्यंत पोहोचायचं, या सगळ्या गोष्टींपेक्षा माझ्या मनात चालण्याचा निर्धार जर पक्का असेल तर ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी किती अडथळे आले तरी मी मैदानाच्या आत लढू शकतो. 22च्या रूपाने ही एक धाव. संघाची धावसंख्या धाव फलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 13 धावा. पहिल्या 7 चेंडूंमध्ये एकही धाव नव्हती, पण पुढच्या 3 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर 13 धावा आल्यात. लखन यावेळेला स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला मात्र जर आपण पाहिलं तर निश्चित जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र लखनला जीवनदान दिले आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाज सुमितनं यस शेखरदादा देशमुख यांनी लगातार 2 षटकारांसाठी 1001 रुपयांचं कॅश प्राइज लावलं होतं आणि ते कॅश प्राइज बॅटर सोमनाथला इथे मात्र लागू झालेला आहे. मॅच संपल्यानंतर ते आपल्याकडे सुपूर्द केलं जाईल. 11 चेंडूंचा खेळ झालाय. 14 धावा धाव फलकावर. दिल्ली अभी भी बहुत दूर आहे, लेकिन दूरवरच्या प्रवासाचा टप्पा मात्र तुम्हाला एक एक करत गाठणं अनिवार्य असेल. यावेळेला कट केलाय. निश्चित चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल डी पॉइंटला आणि तिथे एकाच धावेवर तुर्तास समाधान मानावं लागेल. याला म्हणतात आत्महत्या. धावबादच्या स्वरूपात हा 4था झटका शिरोशी या संघाला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झाला. एक धाव इथे मात्र अंकित होईल आणि संघाची धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 15 धावा धाव फलकावरचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 15 धावा धाव फलकावर आहेत. आता समीकरण जर आपण पाहिलं, इक्वेशन जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि विजयाकरता जवळपास 53 धावांची गरज असेल. लक्ष फार कठीण झालंय कारण आता 26.50 ची सरासरी म्हणजे जवळपास 26.5 धावा षटकामागे राखता येतील का. निलेश
म्हणजे भगवा चषक. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, तिथे मात्र देखना फटका सजवला. डीप पॉइंट मध्ये वन बाउन्स चेंडू निघून जाईल. सीमा पार. हा आलाय पहिला चेंडूवरचा चौकार. निश्चित तुषारचं स्वागत केलं बॅटर सोमनाथ यानं, आणि तो विचार करावा लागेल शिरोशी संघाचे कर्णधार यांना देखील, अमितजी यांना देखील विचार करावा लागेल की सोमनाथला कुठे ठेवला होता. 0वर 3 विकेट गेल्यानंतर सोमनाथनं मात्र मैदानाच्या आत आल्यापासून हाहाकार उडवायला सुरुवात केली आहे. 5 चेंडू खेळलेत, 17 धावा स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्येत आणि संघाची धावसंख्या 19 आहे. तुषारचं देखील पहिल्या चेंडूवर चौकारानं स्वागत केलं. वी गो विथ सेकंड बॉल ऑफ थर्ड ओव्हर. यावेळेला मात्र परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटरला फॉलो केलं गेलं आणि आपल्या ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना फलंदाजाला रोखायला लावणारी गोलंदाजी ज्या गोलंदाजाला करता येते ना, त्याला मात्र आपला प्रवास महान गोलंदाजाच्या दिशेनं झालाय हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज लागणार नाही. तिसरा चेंडू या षटकातला सोमनाथसाठी. इथे मात्र फुललेनचा चेंडू होता, त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये उडालाय झेल आणि संपलाय बॅटर सोमनाथचा 17 या वैयक्तिक धावसंख्येवरचा या डावातला खेळ. सुरुवात केली कारण 9 चेंडू राहिलेत आणि विजयाकरता 49 धावांची गरज आहे. इथून पुढचा प्रवास अशक्यतेच्या पलीकडे जाऊन थांबेल. आता संभाव्यता थोड्याशा असतील कारण क्रिकेटला आपण रोजच ऐकत असतो की अनिश्चिततेचा खेळ आहे, पण इथून पुढचा एखादा डॉट बॉल येतो, विकेट येतो, याच करंट रन रेटनं जर धावा निघत गेल्या तर मग मात्र शक्यता सगळ्या मावळल्या जातील आणि अशक्यतेचा एक वेगळा अंधार गिळंकृत करण्यासाठी सज्ज होईल तो सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या शिरोशी संघाला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, लो फुल टॉस. यावेळेला लॉफ्ट केला, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय. सौरव गांगुली आणि एम एस धोनी स्टँडच्या समोर. पकडलाय लाजवाब झेल आणि नव्यानं आलेल्या बॅटर रामचा देखील नेक्स्ट बॉलवर संपलाय खेळ. विजयाच्या आशा परिपूर्णरित्या मावळताना पाहायला मिळतील पाठलाग करणाऱ्या शिरोशी संघाच्या. कमालीची फलंदाजी राहिली पहिल्या डावामध्ये बिरवाडीकरांची आणि त्याही पेक्षा लाजवाब, कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगी गोलंदाजी ती मात्र केली गेली बिरवाडी संघाच्या प्रत्येक गोलंदाजांनी. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेटमधला सामना कुणा एकट्या दुकट्याच्या जीवावर तुम्ही जिंकू शकत नाही. टिपाट करून खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. यावेळेला मात्र हॅट्रिकची संधी आहे आणि यावेळेला सलग तिसऱ्या चेंडूवर 7वा झटका. हॅट्रिक साधली आहे गोलंदाज तुषारनं. लगातार 3 विकेट घेत आजच्या दिवसातला हॅट्रिक साधण्याचा मान देखील तुषारनं मिळवला आणि ज्या परफेक्शननं गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर हॅलो 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 निश्चित आता जर आपण पाहिलं तर लास्ट शेवटचा चेंडू असेल. बाळा आल्या पहिला चेंडू यावेळेला डॉट होतोय. 3 षटकांचा खेळ इथे मात्र. डीजे धनू कुठे असतील? डीजे धनू, डीजे धनू. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर निश्चित आता जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या शिरोशी संघाची धावसंख्या धावफलकावर 6.33च्या सरासरीनं 7 गड्यांच्या मोबदल्यात केवळ आणि केवळ 19 धावा. 6 चेंडू विजयाकरता 49 धावांची गरज. म्हणून मी मागच्या 3ऱ्या षटकामध्येच म्हटलं होतं की इथून पुढचा जो प्रवास आहे, तुमच्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या उद्ध्वस्त करणारा असेल, त्यांना मात्र कायमचं तिलांजली देणारा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता जर आपण पाहिलं तर
अशक्यतेच्या या गोष्टी पाहायला मिळतील. इथे मात्र वाईड यॉर्क, सुंदर सुरुवात केली आहे गोलंदाज कुणाल यानं आणि अगदी पहिल्या चेंडूपासनं जो दबदबा निर्माण केला बिरवाडी संघाच्या गोलंदाजांनी, सरते शेवटी 19वा चेंडू फेकत असताना देखील तोच दबदबा, तेच अधिराज्य यावेळेला गाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बिरवाडी संघाचे गोलंदाज. डॉट बॉलनं केली सुरुवात, पुढचा चेंडू लो फुलटॉस होता, यावेळेला मात्र ऑन साईडला फ्लिक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात असेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आहे आणि या दोन्ही धावा पूर्ण केल्या जातील बॅटर निलेश आणि बॅटर बाळाच्या माध्यमातून. या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 2-1-21, 2 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत जर आपण पाहिलं तर फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो 8 विकेट आतापर्यंत गमवाव्या लागल्यात सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या शिरोशी संघाला. 21 धावा धावफलकावर आहेत. विजयाच्या दिशेनं अगतिकतेनं वाटचाल करताना पाहायला मिळते. यावेळेला जर आपण पाहिलं तर 24 चेंडूंच्या या डावामधला तब्बल 22वा चेंडू डॉट येतो आणि इथं जर आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला देखील थोडीशी समाधान मिळवणारे 22व्या क्रमांकाचा म्हणजे 22वा चेंडू डॉट आलाय. तिसऱ्या चेंडूवर हॅलो. 7 विकेट गेल्या म्हणजे 7 विकेट 3 चेंडू मध्ये कशा जातील. हॅलो आहे. 23 धावा धावफलकावर आहेत आणि मी मगाशी दिलगिरी व्यक्त करतो. ऐकण्यामधून आपल्या सगळ्यांचा गैरसमज झाला असेल. मी म्हटलं होतं 22वा चेंडू डॉट आलाय. 22वा चेंडूच डॉट आला होता. 22 चेंडू डॉट झालेत असं नव्हतं म्हटलं मी. निश्चित दिमागदार फलंदाजी आणि तितक्याच जोरदार गोलंदाजीच्या बळावर हा सामना सहजपणे आपल्या खिशात घातलाय तो बिरवाडी संघानं. विजयाचा यलगार केला गेला आणि शिरोशी संघ जो एकीकडनं आपल्याला अगदी जर पाहिलं यंदाच्या हंगामामध्ये चांगली फलंदाजी करताना शिरोशी संघाला आपण पाहिलंय, चांगली गोलंदाजी करताना पाहिलंय. पण शिरोशी संघ हार्ड लक एक काळ असतो, एक पॅच असतो आणि त्या वाईट फेजमधनं आपल्याला जावं लागतं. हा पराभव जरी जुवारी लागणारा असला तरी निश्चित पुन्हा एकदा याच पराभवातून बरंच काही शिकायला मिळेल ते म्हणजेच शिरोशी संघाला. आणि नव्या स्पर्धेमध्ये पुन्हा शिरोशी संघ आपल्याला ताकदीनिशी उतरताना बलाढ्य प्रतिस्पर्धेला देखील नमवताना पाहायला मिळेल. अगदी मनापासून अभिनंदन बिरवाडी संघाचं. यानंतर मैदानाच्या आत आपल्याला सामना पाहायला मिळेल तो म्हणजेच माही 11 आंबेळे या स्पर्धेचा आयोजक संघ आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र लढताना पाहायला मिळेल तो म्हणजेच ओमसाई कामतपाडा. नुकत्याच झालेल्या सामन्याचा सामनावीर, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. पंकज बॅटिंग करत असताना 31 धावांची 2 षटकार आणि 3 चौकारांनी परिपूर्ण भरलेली इनिंग आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 0 धावा खर्च करत तब्बल 2 विकेट प्राप्त करणारा पंकज ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या सामन्याचा सामनावीर. पंकज या आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे, तिथे मात्र आपण प्रेझेंटेशन सेरेमनी यावेळेला करणार आहोत. ओमसाई स्पोर्ट्स कामतपाडा
संघाचा 12वा खेळाडू जर नसेल तर आपल्याला 2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल.